बोलूया. काय म्हणाल, नक्की तुमची भूमिका काय आहे? सर्वप्रथम मला ह्यांच्या भूमिकेवर संशय आहे. कारण लक्षात असू द्या, आमचं इंग्रजी भाषेला विरोध नाही आहे. इंग्रजी भाषा आज नक्की व्यवहारामध्ये वापरली जाते आणि ते वापरली असताना आम्ही त्याला विरोध करायचा प्रश्नच येत नाही. कारण ज्यावेळी 3 CBSE शाळा ज्यावेळी आल्या त्यावेळी आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही. कारण तेव्हा अशी परिस्थिती नव्हती की पूर्ण मराठी शाळा बंद करायचा त्यांचा हेतू. पण आज त्या 3 शाळांना जो प्रतिसाद मिळतो आहे त्याचाच ती लोक हे देऊन आम्हाला सांगतायत की आपण सगळ्याच शाळा इंग्रजी माध्यमाच्या करू. याला आमचा विरोध आहे. आमचा विरोध या गोष्टीला आहे की ह्यांचा हेतू जो आहे हा काही गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचा नाही आहे. याच्यामध्ये ज्या 3 शाळा, याच्यामध्ये 2 शाळा या खाजगी संस्थांना दिलेल्या आहेत. 2-2, 2.5 करोडचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. अशा पद्धतीने 81 शाळा यासुद्धा उद्या खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत. आणि जे इथले शिक्षक आहेत, आज जवळजवळ 610 शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या भवितव्याचा सुद्धा प्रश्न टांगणीला लागलेला आहे. आणि 48,000 मुलं शिकतायत ना, त्यांना कुठल्याही प्रकारचा वाद नाही, विवाद नाही. इंग्रजीवर तुम्ही ना प्रभुत्व मिळतं, इंग्रजीसाठी तुम्ही नक्कीच काम करा. इंग्रजी भाषेवर जे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे आहेत, कोचिंग क्लास, ते नक्की चालू करा. परंतु सगळ्याच्या सगळं मराठी शाळा ज्या आपला म्हणजे मराठी हा आपला श्वास आहे, मराठी आमची अस्मिता आहे, त्या भाषेलाच तुम्ही संपवायचा प्रयत्न करणार तर 100% त्याला विरोध होईल. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याला आम्ही नक्कीच सहकार्य करू. परंतु ह्या गोष्टी ज्या आमच्या मराठीच्या मुळावर उठतील त्याला आम्ही प्रखर विरोध करू. हे सांगण्यासाठी आम्ही आज सभागृहात आलेलो. शिवसेने